ज्या शेतकरी आंदोलनानं मोदी सरकारची झोप उडवली होती ते शेतकरी आंदोलनाचं वादळ पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेनं यायला निघालेलं आहे। तेही ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर। हरियाणा पंजाबमधल्या गावागावामध्ये पुन्हा ट्रॅक्टरमध्ये राशन पाणी भरून दिल्लीला वेढा घालण्याच्या तयारीमध्ये शेतकरी संघटना आहेत। साहजिकच पुन्हा शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा घातला तर हे नॅरेटिव्ह मोदी सरकारला निवडणुकीच्या तोंडावरती परवडणार सुद्धा नाहीये। त्यामुळे त्यांना आधीच रोखण्याचे जोरदार प्रयत्न देखील सुरू आहेत आणि त्यासाठी काय काय केलं जातं याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही। ट्रॅक्टर पुढे जाऊ नयेत यासाठी हरियाणामध्ये काही ठिकाणी रस्ते खोदून ठेवले गेलेले आहेत, काही ठिकाणी मोठमोठे खिळे रस्त्यावरती टाकण्यात आलेत, बॅरिकेडिंग केलं गेलेलं आहे, सगळं सज्ज आहे। पण प्रश्न हा आहे की मागच्या वेळी सुद्धा अशीच तयारी करून देखील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचलेच होते। आता यावेळी नेमकं काय होणार? मागच्या वेळीच्या चुका टाळण्यासाठी सरकार अगदी पुरेपूर प्रयत्न करतंय। तीन केंद्रीय मंत्री कालपासून चंदीगडमध्ये तळ ठोकून आहेत। केंद्रीय वाणिज्य आणि खाद्य संस्करण मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय कृषी मंत्री पदाचा अतिरिक्त भार सांभाळणारे अर्जुन मुंडा, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद या तिघांनी काल चंदीगडमध्ये शेतकरी संघटनांशी चर्चा केलेली आहे। शेतकऱ्यांनी दिल्ली कूचसाठी तारीख जाहीर केली आहे 13 फेब्रुवारीची। त्यामुळे सरकारची धडधड पुन्हा वाढू लागलेली आहे। काय आहे हे सगळं प्रकरण? शेतकरी कायदे मागे घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा आंदोलनाची वेळ शेतकऱ्यांच्यावरती का आली आहे? आता त्यांना नेमकं काय हवंय? मागच्या मागण्यांचं त्यांच्या काय झालं आणि या आंदोलनामध्ये नेमके कुठले शेतकरी आहेत? मागच्या वेळच्या सगळ्या शेतकरी संघटना आहेत की नाहीत? आणि या आंदोलनाची धडक जर मागच्या वेळी सारखी बसली तर दिल्लीत येईपर्यंत आंदोलन कमकुवत करण्यामध्ये सरकारला यश येईल का? या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नीट बघा, चॅनल सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। 19 नोव्हेंबर 2021 ही ती तारीख आहे ज्या दिवशी पंतप्रधान मोदींनी अचानक टीव्हीवर लाईव्ह येत 3 कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केलेली होती। बहुतांश शेतकरी त्यावेळी हरियाणा पंजाबमधले होते। त्यामुळे गुरु नानक जयंतीचा मुहूर्त साधत पंतप्रधानांनी ही घोषणा केलेली होती। आपल्या सरकारनं चांगल्या उद्देशाने कायदे आणलेले होते, पण शेतकरी वर्गातल्या एका गटाची समजूत आपण नीट घालू शकलो नाही, त्यांना हे फायदे पोहोचवू शकलो नाही असं म्हणत त्यांनी हे कायदे मागे घेतले। आज मैं आपको, पूरे देश को ये बताने आया हूं कि हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है। इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, इसी महीने में हम तीनों कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे। सप्टेंबर 2020 मध्ये मोदी सरकारने हे 3 कृषी कायदे आणले आणि पाठोपाठ 26 नोव्हेंबर 2020 लाच अनेक शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या दिशेने कूच करत जवळपास वर्षभर दिल्लीच्या सीमांवरती वेढा दिलेला होता। तुम्ही म्हणाल की आता सरकारने तर 3 कायदे मागे घेतलेले आहेत, मग शेतकऱ्यांची पुन्हा नाराजी का आहे? तर हे कायदे मागे घेताना ज्या गोष्टी सरकारने सांगितलेल्या होत्या त्यातली एक होती MSP बद्दल समिती बनवून तो अधिकाधिक प्रभावी करण्याची। हे शब्द नीट ऐका, कारण शेतकऱ्यांची मागणी होती MSP ची गॅरंटी देणारा कायदा सरकारने आणावा। सरकारने कायद्याची हमी तर दिलेली नव्हती, पण एक समिती बनवू असं म्हटलेलं होतं। आता जे शेतकरी पुन्हा आंदोलन करतायत त्यांची हीच प्रमुख मागणी आहे की MSP वर एक कायदा बनवला पाहिजे। म्हणजे मोदी की गॅरंटीचा नारा सुरू असताना शेतकऱ्यांना MSP की गॅरंटी हवी आहे आणि कॉर्पोरेटचा दबाव असल्यामुळेच सरकार शेतकऱ्यांना ही MSP ची गॅरंटी देत नाही असा देखील शेतकरी संघटनांचा आरोप आणि दावा आहे। दुसरी मागणी आहे स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याची। कृषी शास्त्रज्ञ MS स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार तर मोदी सरकारने नुकताच जाहीर केलाय, पण या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी कोण करणार? 2006 मध्येच स्वामीनाथन कमिटीने आपला रिपोर्ट सादर केलेला होता, पण तेव्हापासून कुठल्याच सरकारने त्यांच्या शिफारशी जशाच्या तशा लागू केलेल्या नाहीयेत।
ज्यात उत्पादन खर्चाच्या 50% अधिक हमीभाव ही प्रमुख शिफारस आहे। शिवाय शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दल, त्यांच्या आरोग्य सुविधांच्या बद्दल सुद्धा काही महत्त्वाच्या शिफारसी स्वामीनाथन कमिटीने केलेल्या होत्या। यासोबत शेतकऱ्यांची मागणी आहे की पेन्शन लागू व्हावी, कर्जमाफी मिळावी, शेतकरी आंदोलनातले जे गुन्हे आहेत ते मागे घेतले जावेत आणि लखीमपूर खीरी कांडातल्या जखमी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, ही देखील त्यांची मागणी आहे। आता यातलं लखीमपूर खीरीचं जे उदाहरण आहे ते इंटरेस्टिंग आहे। केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप होता। याच्यामध्ये 8 शेतकरी शहीद झालेले होते, 13 जण जखमी। यातल्या 13 जखमींना सरकारनं 10 लाख रुपयांची मदत देण्याचं जाहीर तेव्हा केलेलं होतं, पण ती मदत अद्यापही मिळाली नसल्याचा शेतकरी संघटनांचा दावा आहे। आता यावेळी आंदोलन करणारे हे शेतकरी नेमके कोण आहेत? पुन्हा मागच्याच संघटना आंदोलनामध्ये सामील आहेत का, याकडे येऊयात। संयुक्त किसान मोर्चा अराजकीय ही संघटना यावेळच्या आंदोलनामध्ये सर्वात पुढे आहे। मागच्या वेळी ज्या संयुक्त किसान मोर्चानं आंदोलनाचं नेतृत्व केलेलं होतं त्यात फूट पडून स्थापन झालेली ही संघटना आहे। कारण या आंदोलनाच्या नंतर ज्या पंजाबच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये संयुक्त किसान मोर्चानं निवडणूक लढवलेली होती आणि या राजकीय भूमिकेला सगळ्यांचा पाठिंबा नव्हता। जगजीत सिंह दल्लेवाल हे सध्याच्या अराजकीय संघटनेचं नेतृत्व करतायत आणि 200 पेक्षा अधिक संघटना आपल्या सोबत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। दुसरीकडे संयुक्त किसान मोर्चाचे गुरुनाम चढुनी जे मागच्या वेळी खूप ऍक्टिव्ह होते ते अद्याप तरी या आंदोलनामध्ये सक्रिय नाहीयेत। इंटरेस्टिंग म्हणजे यावेळी काही खाप संघटना ज्या आहेत त्यांनी सुद्धा सरसकट पाठिंबा दिलेला नाहीये, कारण मागच्या वेळी या खाप संघटनांची जी भूमिका होती तीच महत्त्वाची होती आणि गावागावामध्ये त्यामुळे हे शेतकरी आंदोलन जे आहे ते पोहोचलेलं होतं। दुसरी एक गोष्ट राजकीय दृष्ट्या सुद्धा भाजपने केलेली आहे ती म्हणजे जयंत चौधरी जे समाजवादी पक्षासोबत आणि इंडिया आघाडीसोबत होते, त्या जयंत चौधरी यांना आपल्यासोबत आणण्यासाठी भाजपचे प्रयत्न चालू आहेत। चौधरी चरण सिंह यांचे ते नातू आहेत आणि त्यांना देखील भारतरत्न जाहीर केलेला आहे। त्यांना भारतरत्न जाहीर केल्यानंतर याच जयंत चौधरी यांची कमेंट होती की दिल जीत लिया म्हणून। आता केवळ दिल जीत लिया आहे की दल पण जीत लिया आहे हे आपल्याला नंतर कळेल, पण त्यांना सुद्धा सोबत आणून एक प्रकारे जाट समुदायामध्ये एक नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न भाजप सरकार करतंय आणि त्याचा देखील इफेक्ट यावेळच्या शेतकरी आंदोलनावरती होतोय का हे आपल्याला बघावं लागणार आहे। त्यामुळं हे बघावं लागेल की मागच्या वेळी जो प्रभाव शेतकरी संघटनांचा आंदोलनाचा दिसलेला होता तो यावेळी दिसतोय का। एकतर मागच्या वेळचं आंदोलन 2019च्या निवडणुका झाल्यानंतर वर्षभरात केलेलं होतं, आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा ही हाक दिली जाते आणि त्यासाठी हरियाणाच्या गावागावामधून हे शेतकरी निघतायत खरे, पण जी एकजूट मागच्या वेळी शेतकरी संघटनांची दिसलेली होती ती यावेळी दिसेल का हे आपल्याला बघावं लागेल। दिल्लीच्या सीमांवरती आता चित्र असं आहे की 3ही सीमांच्या वरती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। दिल्लीमध्ये 144 संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, 144 कलम लागू करून की जेणेकरून या शेतकऱ्यांचा जथ्था जो आहे तो कुठेही पोहोचू नये अचानकपणे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे शेतकरी आंदोलनासाठी येत असताना देशाचा कृषी मंत्री नेमका कोण आहे हे देखील आपल्याला बघावं लागेल, कारण कृषी मंत्री म्हणून नरेंद्र तोमर यांना भाजपनं मध्य प्रदेशात पाठवलं, त्याच्यानंतर पूर्ण वेळ कृषी मंत्री जो आहे तो देशाला अजूनही नेमलेला नाहीये। अर्जुन मुंडा यांना कृषी मंत्री म्हणून नेमलेलं आहे आणि आता त्याच कृषी कायद्यांच्या बद्दल सगळ्या चर्चा करण्याची वेळ जी आहे ती सरकारवरती आलेली आहे। सरकारनं आपले प्रतिनिधी तर आधीपासूनच पाठवायला सुरुवात केलेली आहे, सोबतच यावेळी शेतकरी संघटनांना गावोगावामध्ये जाऊन हे अपील केलं जाते। काही ठिकाणी पोलीस ही धमकी पण देत आहेत की तुम्ही बाहेर पडू नका, अशा पद्धतीनं जर बाहेर पडलात तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल। अजून शेतकरी संघटनांसाठी एक मेसेज सरकारनं हा पण दिलेला आहे की जर सार्वजनिक संपत्तीचं नुकसान झालं तर ते भरून काढण्यासाठी तुमचे बँक अकाउंट सील केले जाऊ शकतात आणि तुमच्या जमिनी सुद्धा सरकार सील करू शकतं। जो कायदा आहे या संदर्भातला त्याचा हवाला देऊन सरकार अशा पद्धतीच्या धमक्या ज्या आहेत ते या शेतकरी संघटनांना देत आहे। अर्थात त्याच्यानंतर सुद्धा काही शेतकरी संघटना दिल्लीच्या दिशेने निघालेल्या आहेत, बॅरिकेटिंग उधळत आणि प्रसंगी या सगळ्या अडथळ्यांना पार करत ते निघालेले आहेत। त्यामुळे बघावं लागेल की पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमेवरती कुठपर्यंत हे शेतकरी संघटना आणि सगळं आंदोलन येतंय
की त्याच्या आधी काही तोडगा काढण्यामध्ये सरकारला यश येत आहे. राकेश सिंग टिकैत जे मागच्या वेळी खूप ॲक्टिव्ह होते, गुरनाम चढूनी जे मागच्या वेळी खूप ॲक्टिव्ह होते, त्या लोकांचा सध्या तरी अजून फार मोठा रोल दिसत नाहीये. पण जर पुढच्या 2-3 दिवसामध्ये काही चित्र बदललं, परिस्थिती पालटली, तर मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती उभं राहिलेलं हे शेतकरी आंदोलन सरकारसाठी भाजपसाठी खूप डोकेदुखीचं ठरू शकतं. काय होतंय नेमकं या सगळ्या आंदोलनासंदर्भात आपण पुन्हा भेटतच राहू त्या संदर्भातले अपडेट घेऊन. तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील तर त्या देखील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.